बढ़िया। www.cricklife.in True Passion of Cricket. To view more videos, subscribe to our channel and to get alerts press bell icon. और उसके बाद वहां मेहमानों के हाथों से टॉस किया जाएगा इस मेगा फाइनल का। तो दोनों ही टीमें अंदर ग्राउंड पर जाती हुई दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम। इस सुपर संडे का ये सुपर फाइनल, मेगा फाइनल, एक बड़ा फाइनल मान वर्सेस पेरंगट के बीच। सभी मेहमानों को विनती, आप ग्राउंड पर जाए। वह मेहमान ग्राउंड पर जाएंगे, राष्ट्रगान होगा, उसके बाद इस फाइनल का टॉस किया जाएगा। सभी को विनती, आप ग्राउंड पर जाए। और आप सभी जो दादा, आपको भी विनती है, आप भी जाइए प्लीज। सभी दर्शकों को, खिलाड़ियों को मेरा अनुरोध है, राष्ट्रगान जब शुरू होगा आप जिधर हो वहां पे खड़े हो जाइए प्लीज। राष्ट्रगान जब शुरू होगा तो आप जहां भी है वहां आप खड़े हुए। अभिजीत उर्फ टाइगर जी भेगड़े, आपको भी विनती है, आप भी जाइए। गौतम सर काफी अच्छा सहयोग पिछले 5 दिनों से यहाँ दे रहे हैं, और हमारे राज सैलू सर, उन्होंने भी काफी अच्छा सहयोग दिया है, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूँ। ये आखिरी मुकाबला, वहां ग्राउंड पर सभी मेहमान गए हैं। राष्ट्रगान शुरू होने में कुछ देर, और सभी का अनुरोध, चाहे बच्चे हो, चाहे बड़े हो, चाहे बूढ़े हो, जब हमारे देश का राष्ट्रगान चालू हो तो आप सब खड़े हो जाइए। दोनों टीमें वहां खड़ी है लाइन में। और डीजे के लिए मैं भी तैयार रखूंगा कि जब आपके पास आदेश आए तो आप खड़े हो जाए प्लीज, और राष्ट्रगान लगाए। वहां से ग्राउंड से वो इशारा करेंगे। हेलो, सभी दर्शकों को जो पैवेलियन में बैठे हैं उनको भी मैं अनुरोध करूंगा कि आप भी खड़े हो जाइए। हमारे देश का राष्ट्रगान का सवाल है, हम भी यहां से खड़े होते हैं, और जैसे ही इशारा आता है डीजे, आप भी तैयार रहिए। डीजे, राष्ट्रगान शुरू प्लीज। जनगण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता। पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड़ उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा।
शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे, गाहे तब जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे, भारत भाग्य विधाता। जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे। धन्यवाद। जब राष्ट्र का राष्ट्रगान सुनते हैं तो अंग पे रोमांच खड़ा रहता है, बिल्कुल वैसा ही। इसलिए धन्यवाद आप सभी का, आप सभी खड़े हुए अपने मातृभूमि के लिए। अब ग्राउंड पर इस मेगा फाइनल का टॉस देखेंगे क्या होता है। मानवर से या ठिकाणी मुळशी पंचायत समितीचे लोकप्रिय सभापती, युवा हृदय सम्राट आदरणीय पांडुरंग भाऊ ओझरकर आपण या ठिकाणी आलेला आहात। आपल्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे। आपलंही सर्व बसलेल्या प्रेक्षकांच्या वतीनं तथा संयोजकांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत। तो इस मेगा फाइनल का मुकाबला जो कि मान वर्सेस पिरंगुट के बीच खेला जाएगा और उसका टॉस मुळशी पंचायत समिति के सभापति पांडुरंग भाऊ ओझरकर उनके शुभ हाथों से किया जाएगा। देखना होगा, बढ़िया तादाद में दर्शकगण मौजूद इस फाइनल का आनंद ले रहे हैं। उन सभी का मैं संयोजक कमेटी की ओर से स्वागत करता हूं। और इस पिछले 5 दिनों से चलता रहा यह टूर्नामेंट, आज इसका एक बड़ा फाइनल जो कि मान वर्सेस पिरंगुट के बीच मैदान पर खेला जाएगा। मुळशी पंचायत समिति के सभापति पांडुरंग भाऊ ओझरकर उनकी शुभ हाथों से यह टॉस किया जाएगा। देखना होगा। पहचान परेड चल रही है इस समय मेहमानों के साथ खिलाड़ियों की। जैसा कि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी प्रावधान है, बिल्कुल उसके मुताबिक ये पहचान परेड चल रही है। वहां पे सभापति पांडुरंग भाऊ ओझरकर और सभी मेहमान वहां पहचान परेड में शामिल। उसके बाद टॉस देखना होगा। दोनों ही टीमें मुळशी तहसील के लिए बेहतरीन टीमें मानी जाती है, खासतौर पे क्रिकेट में, टेनिस क्रिकेट में। मैच के अंपायर रहेंगे राज साइलू सर और गौतम सर, बेहतरीन अंपायर से निभा चुके हैं पिछले 4 दिनों में। ये लगातार ये उनका 5वां दिन। अब टॉस के लिए मेरे ख्याल से सभापति के हाथों से यहां टॉस किया जाएगा। पांडा भाऊ धुमाल, उनका भी यहां आगमन हुआ है, उनका भी खास तौर पे तहे दिल से हार्दिक स्वागत। यशवंतराव गवारे जो कि हमारे मित्र है, उनका भी खास तौर पे हार्दिक स्वागत। ट्रॉफी के साथ दोनों ही टीमें, मेरे ख्याल से पिरंगुट की टीम दिख रही है मेहमानों के साथ वहां फोटो लेने के लिए। अब मेरे ख्याल से मान की टीम वहां फोटो खिंचवाएंगी मेहमानों के साथ। जो कि होम टीम है, होम ग्राउंड है, सबसे ज्यादा सपोर्ट तो उनको मिलेगा। लेकिन क्रिकेट जो कि पिरंगुट की टीम भी एक बेहतरीन टीम मानी जाती है और मान की भी, तो एक कड़ा टक्कर, एक संघर्षपूर्ण मुकाबला हम लोगों को देखने को मिलेगा। यहां फोटो तो हो चुकी है, अब टॉस पे मेरे ख्याल से
सभापति पंडा भाऊ उजरकर उनके शुभ हाथों से ये इस मैच का फाइनल मैच का टॉस होगा। सभी दर्शक इस मेगा फाइनल का देखने के लिए आतुर है, क्योंकि दोनों ही टीमें मुल्सी के लिए काफी अहमियत रखती है। जहां तक सुपर संडे का सवाल है, आज छुट्टी का दिन है, तो सभी चाहे छोटे बच्चे हो, बड़े बूढ़े हो, जवान हो, सभी इस मैच का आनंद लेने के लिए आए हैं इस ग्राउंड पर, क्योंकि होम ग्राउंड है। मान की टीम फाइनल खेल रही है, तो निश्चित तौर पे यहां पिरंगुट जो कि टॉस जीता और गेंदबाजी का निर्णय लिया है पिरंगुट ने। तो इस मेगा फाइनल का टॉस पिरंगुट ने जीता और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया मान को। यहाँ मुल्सी पंचायत समिति के सभापति पंडा भाऊ उजरकर आप आए, आपका भी मैं संयोजनकर्ता कमेटी की ओर से, बैठे हुए सभी लोगों की ओर से, क्रिकेट खिलाड़ियों की ओर से तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूं। आपको विनती करता हूं कि आप यहाँ आके बैठिए। तो इस मैच के बारे में, ये मेगा फाइनल जो कि मान वर्सेस पिरंगुट के बीच, मान के कप्तान ने टॉस जीता, आमंत्रित किया पिरंगुट के कप्तान ने टॉस जीता और आमंत्रित किया मान के कैप्टन को वहां बल्लेबाजी के लिए। बहुत ही तो बहुत ही बड़ा टूर्नामेंट और हमारे अंपायर राज साइलू सर तथा गौतम सर, काफी बड़ी मेहनत उन्होंने पिछले 5 दिनों में से की है। और यहाँ पिरंगुट जो कि इस समय गेंदबाजी करेंगी और बल्लेबाजी के लिए मान के कप्तान को आमंत्रित किया है उन्होंने। बहुत ही बड़ा टूर्नामेंट। तो यहाँ सभी मेहमान लोग बैठे हैं इस मैच का लुत्फ उठाते हुए और काफी तादाद में यहाँ दर्शकगण मौजूद है। जैसे जैसे मैच आगे बढ़ेगा वैसे वैसे यहाँ पे लोग या दर्शक ज्यादा एकत्रित हो गए। टूर्नामेंट को यहाँ पे काफी ज्यादा भीड़, क्योंकि खुद मान की टीम यहाँ फाइनल खेल रही है, तो सपोर्ट तो उनको ही होगा। लेकिन क्रिकेट है, क्रिकेट जो कि गेंद और बल्ले का खेल कहा जाता है, जीत आखिर क्रिकेट की होती है। देखना होगा मान के कप्तान के यहाँ हमारे दीपक जी मंडले सर, उन्होंने मुझे एक सूचना की है, मैं वैसे ही करने वाला था सर। तो मान के दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज ग्राउंड पर आते हुए निखिल बोर्ड के हेलो निखिल बोर्ड के बॉलिंगच्या टायमिंगला सांगा, बॉलिंगच्या फील्डिंगच्या हां सगळ्यांच्या अच्छा निखिल बोर्ड के उनकी ओर से अगर हैट्रिक कोई प्लेयर इस मैच में लेता है तो 10,000 रुपए का इनाम है उनको हैट्रिक के लिए। इस मैच में जो भी हैट्रिक करेगा 10,000 का हकदार होगा। तो पिरंगुट
की ओर से शुरुआती गेंदबाजी करेंगे गेंदबाज गणेश और मान के प्रारंभिक बल्लेबाज स्ट्राइक पर इस समय शुभम। साजन स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर शुभम। गेंदबाजी के लिए तैयार गणेश और ये फाइनल की पहली गेंद गणेश डालेंगे साजन को। स्ट्राइक अंपायर के रूप में राज साइलुसर तैयार। एमआईडीसी एंड से गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे। पहली गेंद इस मेगा फाइनल की 5 ओवरों का यह मुकाबला रहेगा। पहली गेंद गणेश की साजन के लिए। अच्छी गेंद थी, ऑफसाइड के एरिया में खेला, 1 रन भाग के पूरा किया। ये रन आउट करने का मौका था लेकिन बाल बचे। तो इस 1 रन के साथ इस फाइनल का मुकाबले का शुरुआत हुई है, आगाज हुआ है। तो साजन ने पहला रन ले लिया है। स्ट्राइक अब शुभम के पास। गणेश शुभम के लिए तैयार। फाइनल का ये आखिरी मुकाबला इस टूर्नामेंट का। बढ़िया स्ट्रोक, गेंद हवा में, आसान सा कैच नहीं था लेकिन प्रयास बढ़िया किया था। कवर एक कवर के बीच में से यह पहला चौका शुभम के बल्ले से। स्कोर बढ़ता हुआ 5 रन। डीजे प्लीज। धन्यवाद। बढ़िया प्रयास किया था इस गेंद को रोकने का। डाइव भी लगाई थी नहीं, लेकिन नहीं रोक सके। गणेश 5 रन दे चुके हैं। शुभम जोगी अभी भी स्ट्राइक पर। हे बा जे पिरंगुटचे खेळाडू आहेत त्यांना माझी विनंती आहे, कृपया आपण बाजूला जाऊन बसायचंय। तुम्ही कुणीही बाउंड्रीच्या बाजूला बसू नका। सर्व जे असतील त्यांना कृपया संयोजकांच्या वतीनं विनंती आहे। आपल्याला टॉस विन 1 कक्ष आहे, त्या कक्षामध्ये जाऊन बसा। सर्व खेळाडूंना विनंती आहे, सर थांबा जरा 2 मिनिटं। फायनलचा ही मॅच आहे, सर्व अगदी आतुरतेने बघतायत। आपल्या सर्वांना संयोजकांच्या वतीनं विनंती आहे, आपण त्या ठिकाणी बसायचं जिथे आपली जागा आहे। स्टार्ट प्लीज। गणेश बढ़िया स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री की दिशा में गेंद, वहां फील्डर, दोनों फील्डरों के बीच में गिरी। इसी बीच 2 रन लेने का मौका बल्लेबाज के पास। स्कोर बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के। तो ये मुलसी पंचायत समिति के सभापति पांडाभाऊ उजरकर भी इस मैच का आनंद ले रहे। सभी मेहमान, सभी दर्शकगण इस मैच का आनंद ले रहे। इसी बीच अगली गेंद, अच्छी गेंद थी, हल्की सी अपील, लेकिन अंपायर जो कि माने हुए अंपायर है राज साइलुसर, कोई उनके ऊपर प्रभाव नहीं। अभी भी स्कोर रुका हुआ 7 रन बिना किसी विकेट खोए। पहला और इस समय एमआईडीसी एंड से गणेश शुभम के लिए। बढ़िया गेंद, बिल्कुल बढ़िया खेलने का प्रयास, अंदरूनी किनारा लगा बल्ले का, लेकिन रन की कोई गुंजाइश नहीं। अभी भी 7 रन बिना किसी विकेट खोए। दोनों ही टीमें जो कि फाइनल का ये आखिरी मुकाबला इस टूर्नामेंट का खेल रही है, दोनों भी टीमें मुलसी के लिए काफी अहमियत रखती है, चाहे फिरंगुट हो चाहे महान हो। अगली गेंद और गेंद बल्ले का बाहर अंदरूनी कराना लगा था और यह रनआउट का भी मौका बन सकता था, लेकिन वहां विस्फील्ड दूसरा रन और इस 2 रन के साथ स्कोर 9 रन बिना किसी क्षति के। शुभम, मेरे ख्याल से ओवर की समाप्ति हो चुकी है। 1 ओवर के समाप्ति के बाद बिना किसी विकेट खोए 9 रन। अच्छी शुरुआत मान के लिए। 9 रन बना चुकी है। 1 ओवर में 5 ओवरों का मुकाबला रहेगा। अगर ये मैच टाई होता है तो मैं पहले ही बता दूं, इसका मुकाबला सुपर ओवर में जाएगा। गेंदबाजी में परिवर्तन, कैमरा एंड से नए गेंदबाज मनोज पवड़े। मनोज जो कि मैं आपको बता दूं मेरे साथ भी क्रिकेट खेले हैं उस वक्त, अभी भी क्रिकेट खेल रहे हैं टीम के लिए। बेहतरीन ऑलराउंडर है फिरंगुट टीम के लिए। उनके साथ तब लक्ष्मण कासार और मनोज पवले जो कि ओपनिंग के लिए आते थे उस टाइम में,
लेकिन अभी भी मनोज क्रिकेट खेल रहे हैं, उनके सामने शुभम। राइट आर्म ओवर विकेट दूर छोर से मनोज की पहली गेंद, बढ़िया स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद हवा में, उसके नीचे फील्डर, और यह पहला विकेट शुभम के रूप में, पहला झटका साजन के रूप में मान क्रिकेट क्लब को। डीसी प्लीज। थैंक यू। तो मैंने पहले ही बताया था एक अच्छे ऑलराउंडर है, एक अच्छे खिलाड़ी है, पुराना अनुभव उनके पीछे है, तो निश्चित तौर पे एक अच्छा शॉट खेला था, लेकिन बल्ले से निचला हिस्सा लगा और सीधा लॉन्ग ऑफ की दिशा में कैच गया और वहां वो आउट हुए। नए बल्लेबाज नीलेश अन्ना मोहित, बेहतरीन ऑलराउंडर मान टीम के लिए, जो कि अच्छी गेंदबाजी भी करते हैं। देखना होगा उनके कंधे के ऊपर इस समय ज्यादा भार रहेगा अपनी टीम का। फाइनल मुकाबला खेल रहे हैं, तो मनोज ने पहली सफलता दिया अपनी टीम के लिए। फाइनल है, सभी के ऊपर दबाव रहता है, चाहे वो गेंदबाज हो, चाहे बल्लेबाज हो, चाहे फील्डर हो, चाहे कमेंटेटर हो, चाहे तुम्हारे अंपायर्स हो, सभी के ऊपर, क्योंकि कैमरा एंड से फिर एक बार मनोज, बढ़िया स्ट्रोक स्क्वायर की दिशा में, वहां कोई फील्डर नहीं, और ये मेरे ख्याल से देखना होगा रोक पाते या नहीं। जी नहीं, गेंद बाउंड्री को चीरती हुई चौका। उडवीन पुंगी जाचील हादरून, तुझ्या गाण्याची उडवीन पुंगीन जाचील हादरून, नको टाकू मला कोड। शुभम, उनकी बल्ले से एक बढ़िया शॉट, शॉट ऑफ गुड लेन गेंद थी और स्क्वायर लेग की दिशा में इस गेंद को ढकेला, 4 रन प्राप्त किए थे, क्योंकि ये बढ़िया बल्लेबाज है, वो भी मान टीम के लिए। मनोज तैयार कैमरे एंड से गेंदबाजी के लिए। राइट आर्म ओवर विकेट दूर छोर से शुभम के लिए। ओ बढ़िया गेंद थी, नीचे रही, विकेट कीपर के दस्तानों में रन की कोई गुंजाइश नहीं, बिल्कुल बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं मनोज। और जहां तक इस टूर्नामेंट का सवाल, बढ़िया टूर्नामेंट और बढ़िया तादाद में यहां दर्शकगण मौजूद है, मेहमान मौजूद है, इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। अच्छी गेंद, लूज गेंद थी, मिड विकेट बाउंड्री की दिशा में, 6 रन, पहला छक्का शुभम के बल्ले से। डीजे प्लेस। थैंक यू डीजी। 19 रन विकेट के नुकसान पर बढ़िया बल्लेबाजी, लूज गेंद डाली थी, बढ़िया फायदा उठाया, आगे स्टेप आउट किया और इस गेंद को 6 रन में तब्दील किया। इसी बीच अगली गेंद मनोज की शुभम के लिए बाहर थी गेंद, गेंद हवा में कुछ देर जरूर, लेकिन वहां कोई फील्डर मौजूद नहीं, गेंद फील्डर के पास, स्कोर बढ़ता हुआ 20 रन 1 विकेट के नुकसान पर। नीलेश मोहिते, जो कि एक पेंच हिटर माने जाते हैं मान टीम के लिए, अब स्ट्राइक पर, और उनके सामने ऑलराउंडर मनोज, जो कि गेंदबाजी कर रहे हैं पिरंगुट की ओर से, लंबे कद के खिलाड़ी है। बढ़िया स्ट्रोक, बिल्कुल बढ़िया कवर, एक स्कोर को चीरती हुई गेंद बाउंड्री के उस पार, चौके के लिए नीलेश के बल्ले से ये पहला चौका। तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला गाडीवर। तो चौके के सहायता से शुरुआत की है नीलेश ने अपनी बल्ले की। अच्छी गेंद थी, बल्ले का मुंह खोला और खेल दिया कवर एक्स्ट्रा कवर के बीच में। बढ़िया स्ट्रोक मनोज। फिर एक बार 2 ओवर के समाप्ति के बाद 24 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर लाया पिरंगुट के लिए तनोज, जो कि वो भी एक ऑलराउंडर है, तनोज पौड़े। शुभम के लिए एमआईडी से एंड से गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे। शुभम के लिए शुरुआत तो काफी बढ़िया की है, लगभग प्रति ओवर 12 की औसत से यह शुरुआत हुई है। 24 रन बन चुके 2 ओवरों की समाप्ति के बाद।
तनुज जो कि एक बेहतरीन ऑलराउंडर माने जाते हैं, फिर अंगूठ के लिए पहली गेंद डालेंगे। शॉट ऑफ गुंडे, बिल्कुल नो बॉल का इशारा हुआ सही। इसी बीच भाग के एक रन पूरा किया, दूसरे रन के लिए आए, गेंद बॉलिंग का उस पार, ये 5-4 रन होंगे, एक नो बॉल का, और ये 5 फेंकी 4 रन, तो कुल मिला के रन 5 ना सर, रन कितने होंगे ये? 7 रन, 7 रन होंगे, क्योंकि ये गेंद जो उन्होंने फेंकी थी तो 2 रन की पेनल्टी, चौके की 4 रन और एक नो बॉल, तो ये फ्री हिट भी देखना होगा। अमित गेंदबाजी के लिए आए हैं, शुभम उनके सामने। 31 रन, बढ़िया गेंद, बिल्कुल बढ़िया, यॉर्कर लाइन की गेंद थी ये, पूरी तरह से बीट हुए शुभम। अब स्ट्राइक पर बेहतरीन बल्लेबाज मान टीम के नीलेश मोहिते, जो कि एक बेहतरीन ऑलराउंडर भी है, गेंदबाज भी अच्छी कर लेते हैं। रिवर्सिव खेलने का कोई जरूरत नहीं, क्लीन बोल्ड, ये दूसरी विकेट की पतन, दूसरा झटका, बड़ा झटका। DJ Abhishek. धन्यवाद दीदी, कोई जरूरत नहीं थी ऐसा शॉट खेलने की, आप अच्छे खिलाड़ी हैं और ऐसे शॉट खेलेंगे, फाइनल का मुकाबला आप खेल रहे हैं, आपकी जरूरत है टीम को, लेकिन बढ़िया गेंदबाजी मैं कहूंगा अमित की, पहली गेंद पे पहला विकेट। संतोष नए बल्लेबाज मान के लिए, देखना होगा, क्लीन बोल्ड किया था वह नीलेश को अमित ने। अगली गेंद, बढ़िया स्ट्रोक, कवर, एक्स्ट्रा कवर में खेला हुआ यह शॉट, 1 रन भाग के पूरा किया, 1 ही रन पर संतुष्ट। तैतीस रन, 2 विकेट के नुकसान पर अमित तैयार। बढ़िया गेंद, बिल्कुल बढ़िया, जोरदार प्रहार करने की कोशिश की, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। इसी बीच अमित बेहतरीन गेंदबाजी कर रहे इस समय अपनी टीम पे अंगूठ के लिए, 1 विकेट भी हासिल कर चुके हैं, निश्चित तौर पे हौसला उनका बुलंदी छूता हुआ। अगली गेंद अमित की संतोष को, बढ़िया स्ट्रोक, गेंद हवा में कुछ देर जरूर, लेकिन फिर इस गेंद को, और ये 2 रन लेने में आए, रन आउट का मौका बन सकता है, देखना होगा। जी नहीं, अंपायर के फोर तो कोई इशारा नहीं है, 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 35 रन। अमित बेहतरीन गेंदबाजी कर रही है, लेकिन यहां मान टीम ने 2 विकेट भी गंवाए हैं अच्छे नीलेश और साजन के रूप में। अमित गेंदबाजी के लिए तैयार है, माइडी सेंट से गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे संतोष के लिए। अगली गेंद, बढ़िया स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच लॉन्ग ऑन की दिशा में गेंद, वहां 1 रन, दूसरे रन के लिए आए हैं निश्चित तौर पे, और ये 2 रन भाग के पूरे किए। बढ़िया तालमेल, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट इन दोनों के बीच। स्कोर बढ़ता हुआ इस समय 37 रन, 2 विकेट के नुकसान पर। तो आप मत रुकिए, मैं रुकता हूं। इसका आगे का कमेंट्री हमारे कमेंटेटर उत्तम जी सावंत सर, उनको मैं यह अनुरोध करूंगा, आप कमेंट्री करिए प्लीज। तर धन्यवाद सर. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय चालू असणारा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आहे, मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. मांडवी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित केला गेलेला टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मांडवी चषक 2020 ही स्पर्धा आपण मैदानात पाहतोय.
स्पर्धेतील असणारा अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फिनाले ज्या दोन संघामध्ये पाहायला मिळते, एका बाजूला पिरंगुट तर एका बाजूला मान. हे दोन तगडे ताकदवान बलाढ्य मातबर संघ लढतायत, भिडतायत, झुंजतायत. कारण का पाव्यात मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय मेगा फायनल ग्रँड फिनाले. चेंडू मात्र यावेळेस पाहायला मिळते, पंच कळतात व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते, स्कोर कार्ड 30 धावपलकोती धावा आहेत, 38 धावा, 2 फलंदाज बाद झालेत, 38 रन, लॉस ऑफ 2 विकेट. ही सामना मात्र खूप चुरशीचा पाहायला मिळेल. मेगा फायनलचा सामना आहे. यावेळेस मात्र चेंडू खेळला जातोय, समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 38 सर्कल मध्ये चेंडू अडवला जाईल, एक सिंगल मैदानात येते, एका धाव्यानं वाढ होईल. स्कोर कार्ड 30 धावपलकोती, 39 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या. मानदेवी चषक 2020 चा असणारा हा देदीप्यमान 16 एक बहरदार आयोजित केली गेली स्पर्धा तुम्ही पाहताय. पर्व 8व, सीझन 8वा. यावेळेस मोठा फटका, मिस टाइम चेंडू हवेत, फलंदाज बाद होईल, विकेटचं पतन. बॅक टू दी पवेलियन. तीन फलंदाज बाद आहेत, स्कोर कार्ड त्याने धावपलकोती 39 धावाच्या धावपलकोती बनवल्या गेल्यात. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये रंगत असणारा मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम सामना, अंतिम 16. गोलंदाज यावेळेस मोठा फटका, समोरच्या बाजूला व्ही शेप मध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 बाउंड चेंडूला अडवेल, फेकेल तोपर्यंत एक सिंगल, एका धाव्याने स्कोर कार्ड ती वाढ होते, धावपलकोती धावा आहेत, 3 फलंदाज बाद झालेत, 40 धावाच्या धावपलकोती पाहायला मिळत आहेत. संतोष शेळके आपण पाहतो स्ट्राईक वरती येतोय, मंगेश माने नॉन स्ट्राईकला, तर गोलंदाज मनोज पोवळे. यावेळेस मनोजचा वेगवान चेंडू होता, तेज तरार, खूपच धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू थोडासा राईज होताना पाहायला. यष्टरक्षकाच्या हातामध्ये जो विसावतोय डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू मैदानाती खूप मोठं कमबॅकच्या मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. मुळशी तालुक्यातील असणारे दोन्ही ताकदवान संघ. हो यावेळेस मात्र चेंडू पाहायला मिळतोय, यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. लागोपाठचे निर्धाव चेंडू, लागोपाठचे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. सामन्यामध्ये थोडासा प्रेशर, दडपण, दबाव जो कुठेतरी पाहायला मिळतोय. सुरुवातीला फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये एक चांगला धावफलक उभा करावा लागेल, एक चांगलं टार्गेट या मैदानाती ठेवावं लागेल. घरच्या मैदानाती घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या स्पर्धेत तुम्ही खेळताय. यावेळेस मात्र लागोपाठचा 3रा चेंडू, डॉट बॉल, षटक क्रमांक संपलं जाते. 3 षटक क्रमांक 4 मैदानाती संपते आणि स्कोर कार्ड 3 धावा आहेत, 3 गडी बाद, 40 धावा. तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय, 3 फलंदाज बाद झालेत, 40 धावा स्कोर कार्ड होते आहेत, धावपलकोते आहेत. शेवटचं षटक मैदानामध्ये पाहावं लागेल, 5वं षटक जे स्लॉगर मध्ये गोलंदाजी करेल. पण 5व्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये किती धावा बनवल्या जातील सामना देखील तुम्ही पाहता. मेगा फायनलचा ग्रँड फिनाले अंतिम 16, 5 षटकांचा जो सामना मैदानावरती आहे. 5 षटकांमध्ये कमीत कमी या मैदानावरती 70 ते 75 धावा इतका धावफलक जरी बनवला तरी तो या मैदानावरती विजयाची गॅरंटी देणारा नाही. कारण का क्रिकेटचा हा खेळ अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला खेळ आहे. कधी बॅटच्या साह्याने तर कधी बॉलच्या साह्याने, कधी क्षेत्ररक्षण करणारा संघ तर कधी फलंदाजी करणारा संघ. या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये जे तुम्ही पाहायला गेले, रंग बदलणारा हा खेळ तुम्हाला नेहमी पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं केलं गेलं बहरदार आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहताय. मांडवी क्रिकेट क्लबच्या वतीनं मांडवी चषक 2020 2020 मध्ये 8व्या पर्वामध्ये पदार्पण करत असणारी स्पर्धा. या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फिनाले. कोण असणार विजेता, कोण ठरणार उपविजेता. यावेळी चेंडू मात्र मिस टाइम फटका, टॉप एज घेतोय. 1 2 3 सेल्टी फ्लाय, फलंदाज बाद. तरी बळच काढून बोलत नाही तरी बळच बोलून
धन्यवाद डीचे नवीन फलंदाज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. वीरांना पाहताय कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये संतोष शेळके आहे तर मनोज पवार ज्याने स्लॉगर मध्ये कमबॅक करत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केले, संघासाठी यश मिळवतोय आणि संघाला ब्रेक थ्रू मिळून देताना पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये मांडवी क्रिकेट क्लब कशा प्रकारे कामगिरी करेल. इंग्रजांचं तत्व आता आखावं लागेल. इंग्रजांच्या तत्वाचा वापर करावा लागेल. तोडा फोडा राज्य करा कशा काय येऊ द्यात पण क्रिकेटच्या मैदानात धावा येऊ द्यात. या षटकामध्ये धावा बनवायला लागतील. यावेळीचा चेंडू मात्र पंच कळवतात व्हाईट बॉल. गोलंदाजाला दंडित केलं जाते. अतिरिक्त धावफलक एका धाव्याने वाढ होती. स्कोर कार्ड देखील पुढे सरसवतोय. धावफलक धावा 41 धावा. 4 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद आहेत. शेवटचं षटक आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी 2 व्हीलर बाईक तुम्ही पाहताय होंडा ऍक्टिव्हा जी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सर्वांचं लक्ष वेधतीये. मानाचे करंडक पाहताय. मुख्य व्यासपीठावरती एस्टनचा वेध क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉयड फलंदाज बाद. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. सुरेश धन्यवाद डीजे. बेबी डोळ गावचे असणारे युवा नेते उद्योजक सन्माननीय दत्ताभाऊ घारे यांच्या वतीनं पारितोषिक लावलं जाते. खेळाडूची ताकद काय. खेळाडू जर तुम्ही पाहायला गेलं मैत्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन करत असताना घेतलेलं अफाट कष्ट मेहनत परिश्रम आणि तदनंतर ही स्पर्धा जी मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळत आहे. स्पर्धेचे ऑर्गनायझर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत प्रसन्नजी ओझरकर यांच्यासाठी पारितोषिक लावलं जात आहे. युवा नेते सन्माननीय दत्ताभाऊ घारे यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रसन्नसाठी पारितोषिक वाढले. पारितोषिकामध्ये वाढ होते. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. स्कोर कार्ड धावा आहेत 5 गडी बाद 41 धावा 41 रन लॉस ऑफ 5 विकेट. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या क्रमांकाचा आहे. गोलंदाज स्लॉगर मध्ये गोलंदाजी करतोय मनोज पवार. ऑन स्ट्राईक फलंदाज प्रसन्न ओझरकर. यावेळेस प्रसन्नच्या बॅट्स मधून चेंडू हवेत. वाईडिस्ट लॉंग ऑफ मध्ये चेंडू आपण पाहतोय. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. क्षेत्ररक्षकाने जरूर प्रयत्न केले होते झेल टिपण्यासाठी पण 1 बाउन्स आपण पाहतोय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो हातामध्ये येतोय त्यावरती एक सिंगल धावफलक होती. स्कोर कार्ड ती 42 धावा. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 1 धाव जी आतापर्यंत मैदानात बनवली गेली. 2 फलंदाज बाद झालेत. कमबॅक खूप मोठं पिरंगुट संघानं जी मैदानाच्या आतमध्ये केले गेले. सुरुवातीपासून जर पाहिले गेली तर 5 षटकांचा सामना 42 धावा बनवल्या गेल्यात. एक मजबूत पकड हा पिरंगुटचा संघ मानदेवी क्रिकेट क्लब मानदेवी चषक या स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळतोय. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न वीरांनाच्या बॅट्स मधून केला जातोय. चेंडू बॅट वरती अटेम्प्ट होत नाही. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. खराब कामगिरी आणि तदनंतर 1 धाव. व्हाईट बॉल व्हाईट प्लस एक सिंगल अतिरिक्त 2 धावा. स्कोर कार्ड त्याने धावफलक धावा तुम्ही पाहताय 44 धावा बनवल्या गेल्यात. 5 फलंदाज बाद आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी संधी आहे. आता प्रसन्न ओझरकर साठी संधीचं सोनं करावं लागेल. संधीला मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतरित करावं लागेल. हे शेवटचे काही चेंडू बाकी आहेत या षटकातील या डावातील मेगा फायनलच्या पहिल्या इनिंग मधील. त्यावरती आक्रमण करावं लागेल. हल्ला चढवावा लागेल. आणि यावेळेस मात्र मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं तडका दिलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. झेल सुटला जातोय. कॅच ड्रॉप होतोय. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड ती वाढ होईल. धावफलक धावा 46 रन 46 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा आहे. 5 फलंदाज बाद झालेत. निम्मा संघ गारद झालाय. धावफलक धावा जे बनवले जात आहेत 46 रन 46 धावा. गोलंदाज यावेळेस मात्र चेंडू खेळलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जो मात्र होताना पाहायला मिळतो. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. ऑन साइडला एक देखणं फटका प्रसन्नच्या बॅट्स मधून आलाय.
एका धाव्याने वाढ होईल. स्कोर कार्ड ती 47. 47 धावा. 5 फलंदाज बाद आहेत. पहिल्या डावातील आणि पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू गोलंदाज करेल मनोज पवार, तर समोरच्या बाजूला वीरू अण्णा ऑन स्ट्राईक. खूप मोठी कामगिरी करायला लागेल शेवटच्या चेंडूवरती. किती धावा बनवल्या जातील, कशा प्रकारचं टार्गेट उभं केलं जाईल, किती धावांचं आव्हान मात्र जे मैदानात ठेवलं जाईल. यावेळेस मात्र वीरू अण्णांच्या बॅटचं खाली टोक घेतले. चेंडू हवेत. एस्ट रक्षक डाऊन दी बॉल. नाईस स्कॉट. ब्रिलियंट कॅच. फलंदाज बाद. तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक संपलं जाते. एक इनिंग एक डाव संपलाय. बनवले गेल्या 47 धावा आणि विजयासाठी लक्ष ठेवले गेले. टार्गेट मैदानात जे सेट केले 48 धावांचं. 30 चेंडू आणि 48 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये मांडवी क्रिकेट क्लब मान असा सामना मित्रांनो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 31,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 21,000 रुपये या पारितोषिकांची स्पर्धा जी मैदानाच्या आतमध्ये पार पडते. स्पर्धेच्या निमित्तानं खुल्या गटातील 2 हाफ ठेवले गेले. त्यासाठी देखील 2 पारितोषिक होती. प्रथम क्रमांकाला 51,000, द्वितीय क्रमांकाला 31,000 आणि त्यासाठी देखील आपण पाहिलं गेलं तर मानाचे चषक जे मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मुळशी तालुक्यातील खेळाडूंसाठी मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरासाठी होंडा ऍक्टिवा गाडी आहे. 2 व्हीलर बाईक जिच्याकडे पाहताय तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहे. तर त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी 32 इंची LED TV जो आपण पाहतोय मुळशी तालुक्यातील खेळाडू यांच्यासाठी मात्र आयोजकांच्या वतीनं जो ठेवला गेलाय. तर त्याचप्रमाणे आपण पाहतोय की खुल्या गटातील ओपनच्या संघांसाठी देखील मालिकावीरासाठी मॅन ऑफ द सिरीज साठी 32 इंची LED TV देखील पाहायला मिळतोय. मानाचे करंडक तुम्ही मुख्य व्यासपीठावरती पाहताय. ज्याकडे पाहावं आणि पाहतच राहावं अशा प्रकारचे चषक आहेत जे या स्पर्धेचे लक्ष वेधतायत. मुख्य व्यासपीठावरती एक बहरदार चषक मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक देदीप्यमान सोहळा मैदानाच्या आतमध्ये साकारला गेलाय. आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमी. स्पर्धेचे जे ऑर्गनायझर आहेत सन्मान्य प्रसन्न ओझरकर, निलेश भाऊ मोहिते, साजनजी इर्ले, वीरेंद्र मोहिते, संतोषजी शेळके, शुभमजी माने, कान्होजी भांड, मंगेशजी माने, साहिलजी भोसले, विकासजी पारखी, मयूरदादा बोडके, योगेशजी शिवगंध या आयोजकांनी घेतलेलं अफाट अफलातून कष्ट, प्रचंड मेहनत, प्रचंड परिश्रम आणि तदनंतर साकारला गेलेला हा मानदेवी चषक 2020 त्याचा रणसंग्राम आणि महासंग्राम जो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. स्पर्धेतील आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये रंगणारा हा शेवटचा सामना. अंतिम चरणाकडे झुकत असणारी स्पर्धा जी मात्र तुम्हाला मैदानात पाहायला मिळते. सूर्य देखील पाहायला गेल तर मावळतीच्या बाजूला झुकायला लागलाय आणि स्पर्धा देखील पाहायला गेली तर आता दुसऱ्या डावाकडे जी वळताना पाहायला मिळते. एक इनिंग एक डाव मैदानात संपला गेलाय. बनवल्या गेल्या 5 षटकांमध्ये 47 धावा आणि विजयाचं लक्ष ठेवलं गेलंय 48 धावा. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघाला विजयाचं टार्गेट आहे 30 चेंडू आणि 48 धावा. हे मात्र लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवले गेले. 2 पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत पुणे जिल्हा भूषण म्हणून ज्यांना ओळखलं जातं कडक शिस्तीचे पंच आणि आमचे मार्गदर्शक राज सायलू सर आहेत. दुसऱ्या बाजूला गौतम सर देखील आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं एक देखणं आणि बहरदार कामकाज ज्यांच्या वतीने केले जाते. स्पर्धेला आपण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण करतोय. अजयदादा दुधबाते आणि दीपक मंडले सरांच्या माध्यमातून साकारलं crickLab.in crickLab फाउंडेशन यांच्या वतीनं ही स्पर्धा आपण युट्यूबवरती लाईव्ह थेट प्रक्षेपण करतोय. स्पर्धेच्या निमित्तानं देखील तुम्ही पाहिलं असेल स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम ज्या समालोचक मित्रांनी केलं त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभारी आहोत. दीपक राजकुरू सर असतील, दीपक मंडले सर असतील, हिंदी समालोचक देखील होते. या परिसरातील सन्माननीय मेंगडे सरांचे देखील आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे प्रसन्नजी ओझरकर देखील असतील स्पर्धेचे आयोजक आहेत. अनेक चांगल्या प्रकारचं समालोचन ते देखील करतायत. त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी मात्र ज्यांचं आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं जे उपस्थित झालेत मधुसूदन लोंढे सर देखील आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं शेवटचे 30 चेंडू आणि 48 धावा हे लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. हे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी सज्ज होते. एका बाजूला तनुज पवळे जो या स्पर्धेचा हिरो आहे तर एका बाजूला मनोज पवळे ही सलामीची जोडी येते. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज सज्ज होते. वेगवान मारा करणारा मानदेवी क्रिकेट क्लब मानचा असणारा तेजपुंज तारा जो गोलंदाजीच्या मार्गावरती येतोय ज्याचं नाव आहे
निलेश मोहिते च गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. तर यानंतर माझी वेळ संपते. मी मात्र आमंत्रित करतोय मधुसूदन लोंढे सरांना. धन्यवाद. धन्यवाद उत्तम सर. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. मधुसूदन लोंढे सर यांना कॉमेंट्री करायला सांगितलं गेलं, परंतु मधुसूदन सरने सांगितलं दीपक सर तुम्ही बोला, कारण निखिलदादा बोडके यांच्याकडनं 500 रुपये असतील या चेंडूवर जर विकेट आली तर. क्रिकेटची एक भव्य दिव्य स्पर्धा जिचं आयोजन केलं गेलं आहे मानच्या या बोडकेवाडीच्या मैदानावरती, अर्थात महाराष्ट्र क्रिकेट क्लबच्या या मैदानावरती. मान्यवरांची मोठी मांदेआळी व्यासपीठावरती आहे. प्रेक्षकांनी चहूबाजूनं मैदान बहरलंय, फुललंय, सजलंय. एक आखीव देखीव आणि रेखीव क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. मानदेवी क्रिकेट क्लब मान यांच्या वतीनं आयोजित केले. निलेशांना मोहिते गोलंदाजी मार्कवरती. समोर आहेत तनुज पवळे. हा चेंडू हवेत आहे, संधी निर्माण झाले. पाविया झेल टिपलाय, तनुज पवळे बाद. थँक्यू डुजय. एक बाद एक धाव फलकावरती आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मंगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. समोरच्या लहान मुलांना विनंती आहे फक्त 5 वर शांत जायचं आहे. तसं लहान मुलंही शांत कधी राहणार नाहीत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक बाद एक धाव फलकावरती आहेत. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहेत. निलेश मोहिते राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहूया नवीन बॅट्समन. ओके, हा चेंडू ऑफ साईडला खेळलाय. निखिल दादा बोडके यांच्याकडनं बक्षीस आहे. सलग 3 चेंडूवर 3 विकेट मिळवा आणि 10,000 रुपये घेऊन जा. सागर पारखी दाजी यांच्याकडनं मंगेश बलगुणेसाठी प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हातही घ्यावे. निलेशांना मोहिते राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू बॅटची कड, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न येते, फसलाय. परंतु प्रयत्न आयुष्यामध्ये करणं गरजेचं आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं यश जर गाठायचं असेल तर प्रयत्नांची उंची तुमची मोठी असणं गरजेचं आहे. घराच्या भिंतीवरती पळत्या घोड्याचं चित्र लावलं म्हणजे प्रगती होत नाही. त्यासाठी तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठून घोड्याच्या वेगानं त्या ठिकाणी मेहनत करावी लागते, तरच तुमची प्रगती होते. गोलंदाजी मार्कवरती निलेश मोहिते परत सज्ज. धावफलकावरती धावा आहेत त्या. एक बाद एक. सुंदर खेळ. मान विरुद्ध पिरंगुट फायनलचा सामना. हा चेंडू पाहूया परत त्याच फिल्डर राहतोय. सुंदर फिल्डिंग. वारंवार बॅट्समन कडनं चुका होत आहेत. चुकांना हिंदीमध्ये गलती असं म्हटलं जातं. जो पहिली बार गलती करे वो अनजान, जो दूसरी बार गलती करे वो नादान, जो तीसरी बार गलती करे वो शैतान, जो बार बार गलती करे वो पाकिस्तान और हर बार माफ करे वो हिंदुस्तान. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय एक सुंदर अशा प्रकारचा खेळ. धावफलकावरती धावा आहेत त्या. एक बाद एक. निलेशांना मोहिते वडील मैदानावरती मॅच पाहायला आलेत. पहा मुलगा मैदानात काय चमत्कार करतोय. रामदास दादा सुद्धा मैदानावरती आहेत. पाहायला असलेली दुखापत, परंतु मुलाचा भीम पराक्रम पाहायला ते मैदानावरती उपस्थित आहेत. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याने फडकवा दाई दिशेला झेंडा. हे वाक्य आपण ऐकलंय. परत चुका 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 आणि चुका असं म्हटलं तर आयुष्यामध्ये एवढ्याही चुका करू नका की त्या चुका जर कागदावरती लिहायची वेळ आली आणि नंतर खोडायची वेळ तर खोड रबडानं कागदच फाटून जाईल. मोठ्या चुका म्हणजे फलंदाजाकडनं होत्या. धावफलकावरती आपण पाहतोय एक बाद एक धावफलकावरती आहेत. निलेश मोहिते अण्णाचं षटक आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. फक्त एक धाव दिली. टाळ्या कुणासाठी वाजवल्या जातात तुम्हाला ते वाक्य मी नेहमी सांगत असतो. आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा. आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा. हा रंगमंच तुम्ही ज्यावेळेस सोडून जाल मागे तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय किती सुंदर कामगिरी होत आहे. मान विरुद्ध पिरंगुट जेमते मला वाटतं धावफलकावरती धावा झाल्या होत्या त्या 46 47 झाल्या होत्या. 28 बनवायच्या होत्या. असं वाटलं पिरंगुट सारखा एक बलाढ्य संघ सुंदर सुरुवात करेल, परंतु रोखून धरलाय. घरच्या लोकल मैदानावरती मानसंघ उतरलाय. प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा त्यांना आहे. गणपती बाप्पा मोरया, हिपी फुर्रे, सदानंदाचा येळकोट, बरेचसे काय आवाज तुम्हाला येत असतील गॅलरी आणि प्रेक्षकांमधनं. मान्यवर मोठ्या संख्येने
व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करेल, कारण मान्यवरांच्या येण्यामुळे ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती गेले. तुम्ही विचार करा, एखादा मोठा मंडप बांधलाय आणि त्या मंडपाला तुम्ही झालरच बांधली नाही तर तिची जशी गंमत नसेल, तसं आपण पाहतो एका मंडपाला आपण जेव्हा झालर बांधतो तसे मान्यवर जेव्हा व्यासपीठावरती येतात तेव्हा ती स्पर्धा मोठ्या उंचीवर जात असते. हे मंगेश बलकोडे षटकारासाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. सागर पारखे दाजेंच्याकडनं इथे प्रचंड मोठा अपील. पंचांचा नकार. बोलला तर त्यांना तरी काय, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. त्यांना तुम्ही किती शांत बसा म्हणून सांगितलं, असं पहिलं वाटायचं, लहान असताना वाटायचं मी कधी मोठा होईल, परंतु मोठं झाल्यानंतर संसारातली सुखदुःख पाहून असं वाटतं मी लहान होतो तेच बरा होतो. डोक्याला काही टेन्शन नव्हतं. मैदानाच्या आतमध्ये परत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम बॉलिंग. त्या ठिकाणी आपण पाहतोय पिरंगुट सारख्या एका बलाढ्य संघाला खिंडीत पकडलाय. धावफलकावरती 1 बाद 1 धाव धावफलकावरती आहेत. मला वाटतं मंगेश बलकोडेच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं बक्षीस दाजी सागर पारखे यांच्याकडनं बक्षीस आहे. मिळवण्यासाठी दाजी बक्षीस देतोय आणि आतमध्ये ते कामगिरी होणार का पाहूया. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. परत एकदा राईट आर्म वर द विकेटचा मारा. बॅटची कड आणि इथे फलंदाज बाद. ऋषी विजय थँक्यू. 2 बाद 1 धाव धावफलकावरती आहेत. इथे देवाचा धावा करावा लागेल पिरंगुट संघाला. देवाचे नक्की त्या ठिकाणी मोठे मोठे मंत्र श्लोक त्या ठिकाणी आपल्या कानामध्ये घेऊन यावे लागतील. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, एका क्रिकेट वेळानं क्रिकेटची आरती सुद्धा लिहून क्रिकेटच्या देवाची आरती लिहून ठेवलेली आहे. एका क्रिकेट वेळानं क्रिकेटच्या देवाची आरती लिहून ठेवली आहे. गालीन लोटांगण वंदिन चरणन, डोळ्याने पाहिले फटके तुझे, पोस्टर लावून आनंदे पूजिन, भावे वळण सचिन नामा, तोमेव ब्रॅडमन बॉर्डर तोमेव लारा गावस्कर तोमेव फलंदाज गोलंदाज तोमेव क्षेत्ररक्षक ऑलराऊंडर हारे सचिन सचिन हारे तेंडुलकर हारे ही क्रिकेटच्या देवाची आरती आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 2 बाद 1 धाव धावफलकावरती आहे. मोठा संघर्ष पिरंगुट संघाला करावा लागेल. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो. मैदानावरती प्रत्येकाला जिंकायचं असतं, आयुष्यामध्येही प्रत्येकाला जिंकायचं असतं. हार कधीच कोणाला नको असते, पण जगामध्ये एक ठिकाण असं आहे जिथे जाऊन माणूस पैसे देऊन हार मागतो, ते फुलवाल्याचं दुकान. फक्त एक ठिकाण असं आहे जिथे जाऊन माणूस पैसे देतो आणि म्हणतो मला हार द्या, अन्यथा माणसाला आयुष्यात कधीच हारायचं नसतं. धावफलकावरती आपण पाहिलंय तब्बल 2 बाद 1 धावा धावफलकावरती आहेत. बक्षिसांची मोठी नक्कीच रक्कम या ठिकाणी लावल्या जातात. तनुज पवळे बाद झाल्यानंतर बंधू तेजस पवळे मैदानावरती येतोय. हा चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर चेंडूच्या मागे येतो. 1 धाव पडून पूर्ण केली गेली आणि तिथे सुंदर फिल्डिंग, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. असं वाटलं होतं 46-47 धावा झाल्या, मानसंघ या ठिकाणी सामना सोडून देतोय की काय, परंतु त्यांनी सामना सोडून दिला नाही. त्यांनी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष निर्माण केला आणि पिरंगुट संघाला त्यांनी खिंडीत पकडलाय. इथे आपण पाहिलंय 2 बाद 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना तब्बल 47 धावांचं आव्हान आहे. आपण पाहतोय शेवटचे 48 धावा जिंकायला बनवायचे आहेत. 19 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार होणारे बदल, चहूबाजूला प्रेक्षकांची मोठी गर्दी, मान्यवरांनी व्यासपीठ भरलंय, खुललंय, तरी काय नक्कीच फुललेलं आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे ही स्पर्धा मोठ्या उंचीकडे जात आहे. सूर्य मावळ तिकडे झुकलाय, सोनेरी किरण मैदानावरती आहेत. हा चेंडू सुंदर फटका, सामना संपला नाही हे दाखवणारा एक घणाघाती चौकार, 4 धावा. दोन षटकांचा खेळ संपला. 2 बाद 6 धावा धावफलकावरती आहेत. 2 बाद 6 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू, 42 धावांची गरज. पाव्या कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपला जाईल. फायनलचा महत्वपूर्ण सामना आहे. एवढा मोठा रस्ता पार करून हे संघ मैदानावरती आलेत. मुळशी तालुक्यासाठी तब्बल 3 दिवस राखीव ठेवावे लागले. पहिले फक्त ठरलं 16 संघ घ्यायचे, नंतर 24 संघांची एंट्री झाली. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय
तब्बल 24 संघ मैदानावरती खेळले. चौथ्या दिवशी मावळ तालुका क्रीडा असोसिएशनचे 8 संघ मैदानावरती खेळले. 5व्या दिवशी ओपनचे 8 संघ मैदानावरती खेळले. 24 आणि 8 32 आणि 8 40 संघ मैदानावरती आले. पांडुरंगांना ओझरकर यांच्याकडनं निलेशांना मोहिते यांनी जर या ओव्हरसाठी 10,000 रुपयांचं बक्षीस निलेशांना मोहिते यांच्यासाठी पांडुरंगांना ओझरकर यांच्याकडनं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 बाद 6 धावा धावफलकावरती आहेत, कारण पांडुरंगांना माहिती आहे आपल्या गावाचं नाव तो मोठं करतोय. परत एकदा हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हा सुंदर चेंडू ऑफ खेळला गेला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, तोपर्यंत घेतली गेली सिंगल. एक सुंदर वाक्य हिंदीमध्ये आहे अण्णा, जो खुद कमाए खुद खाए उसे प्रकृति कहते हैं, जो दूसरों का कमाया हुआ छीन कर खाए उसे विकृति कहते हैं, और जो खुद कमा कर दूसरों को खिलाए उसे भारतीय संस्कृती कहते हैं. पांडांना स्वतः ठिकाणी मेहनत करतात, त्या ठिकाणी नक्कीच अर्थकारण त्या ठिकाणी सांभाळतात, परंतु आज हात मोकळा केलाय. उद्या जर त्या ठिकाणी अण्णांना सांगितलं हात द्या मला बॉलिंग टाकायला, देऊन टाकतील ते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. धावफलकावरती आपण पाहतोय 2 बाद 7 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. निलेशांना मोहिते गोलंदाजी मार्कवरती सज्ज. शॉर्ट पिच चेंडू तर ऑफ साईडला खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. पळापळ, धावा धाव, गडबड, गोंधळ बरंचसं काय तुम्हाला मैदानात पाहायला मिळेल. बाहेरनं टाळ्यांचा आवाज येतोय, कारण प्रत्येकाला असं वाटावं की आपला संघ जिंकतोय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे तो कधी रंग रूप दिशा बदलेल सांगू शकत नाही. क्रिकेट हा असा खेळ आहे, शॅमेलियन सरडा, राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांचा 2 फलंदाज बाद झालेत पिरंगुटसाठी. पाहूया तेजस पवळे काही प्रतिकार होतोय का मैदानामध्ये. निलेश मोहिते पुढचा चेंडू. हा चेंडू बॅटची कड घेतोय साहिल भोसले. ओ झेल सोडलाय. साहिल भोसले झेल सोडलाय. पळापळ, धावा धाव मैदानात सुरू आहे. कॅच छुटा या मॅच छुटा. सर्वजण नाराज आहेत. प्रत्येकाला असं वाटतं झेल व्हावा. 1992चा वर्ल्ड कप सुरू होता. शॉर्ट मिडविकेटला हर्षल गिब्सनं टिवाचा झेल सोडला. टिवा धावत पळत हर्षल गिब्स जवळ गेला आणि हर्षल गिब्सला म्हटलं, फ्रेंड यू डू नॉट ड्रॉप द कॅच, यू हॅव ड्रॉप द वर्ल्ड कप. मित्रा तू झेल सोडलेला नाहीयेस, तू वर्ल्ड कप सोडलायस. एक झेल घेतलेला आपण पाहिला 83च्या वर्ल्ड कप मध्ये विवेन रिचर्ड्स यांचा. कपिल देव यांनी तब्बल 25 धावात झेल टिपला आणि त्यानंतर आपण वर्ल्ड कप जिंकला. 183 धावांमध्ये वेस्ट इंडिज संघाला पराभूत केलं होतं. इथे तेजसला जीवदान मिळतंय. धावफलक पुढे गेलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. निलेशांना चांगली बॉलिंग होती, हरकत नाही. हटकून कुणी झेल सोडत नाहीत. प्रेशरमध्ये त्या गोष्टी होत असतात. फक्त खेळून पुढच्या चेंडूवर तयार राहिलं पाहिजे. निलेश मोहिते हा चेंडू ऑफ साईडला खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. सुंदर फिल्डिंग साजनची. चेंडू घेतलाय, परत मागे दिलाय. 22 तारखेला स्पर्धा सुरू झाली. 15 तारखेला या मैदानावरती कॅमेरा पोझिशन इतर गोष्टी सांगायला मी आलो होतो. मैदान असं होतं, मला वाटलं 22 डिसेंबरच्या ऐवजी 22 जानेवारीला स्पर्धा सुरू करायला लागेल, परंतु 4 ते 5 दिवस मानमधले युवक असतील, आपले बोडकवाडीतले समस्त ठिकाणी मित्रपरिवार असेल, फार मोठी मेहनत घेतली. 4 दिवसामध्ये मैदान खेळण्यायोग्य बनवलं आणि मानदेवी चषकात आपण पाहतोय अंतिम काही क्षण आता या स्पर्धेत शिल्लक आहे. यासाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस गोड होताना आपल्याला दिसतोय मैदानामध्ये. रिव्हर्सिपचा प्रयत्न, चेंडू अंगावरती आदळलाय. निलेश मोहिते चेंडूच्या मागे गेले. ओ तिथे धडपड सुरू आहे. पहा, दुखापत जास्त मोठी नसावी हीच अपेक्षा आहे. ते मैदानावरती नक्कीच उठलेत. धडपड आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे. धडपड ही क्रिकेटच्या मैदानावर गरजेची आहे. धडपड ही आयुष्यामध्ये महत्वाची आहे. धडपडीबद्दल एक वाक्य मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. आयुष्यात जी लोक धडपड करतात ना, ती बाकीच्यांसाठी धड नसतात, कारण ती पडत असतात, पण खरं तर ती पडता पडता घडत असतात. धावफलकावरती आपण पाहिलंय तब्बल 11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 37 धावांची गरज आहे. मोठ्या फटकेबाईची गरज आहे. पिरंगुट संघ सुद्धा मोठ्या मोठ्या संघांना पराभूत करत इथपर्यंत आलाय. दुसऱ्या बाजूनं मान संघानं सुद्धा मोठा संघर्ष या स्पर्धेमध्ये केलेला आहे. स्पर्धेच्या आयोजकांपैकी बरेचसे मित्र आतमध्ये खेळतात आणि एक चांगला खेळ सर्वांकडनं पाहायला मिळतोय. कधी कुणी बॅटिंग केली, कधी कुणी बॉलिंग केली, कुणी फिल्डिंगमध्ये सपोर्ट आपल्या टीमला केला आणि आज मानदेवी क्रिकेट क्लब मानचा संघ फायनल खेळतोय. निलेशांना मोहिते राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू. हा चेंडू खोलो टप्प्याचा होता. ऑफ साईडला खेळलाय. फिल्डर दूरवर्णन. विरवांना मोहिते चेंडूच्या मागे येतात. एक धाव पळून पूर्ण केली गेली. थोडीशी गडबड. दुसरी धावही पळून पूर्ण केली गेली, परंतु तिसरी होणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक धाव तुम्हाला विजय दिशेने एक एक पाऊल पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आपण पाहिलंय तब्बल 2 बाद 13 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 35 धावा. सूर्य मावळ तिकडे झुकलाय. सूर्याची सोनेरी किरण मैदानावरती येत आहेत. काही वेळानंतर या मैदानावरती
अंधाराचं साम्राज्य पसरलेलं असेल, अंधाराने हे मैदान कवेत घेतलेलं असेल, परंतु ज्या ज्या वेळेस अंधाराचं साम्राज्य जगावरती आलं, ज्या ज्या वेळेस डॉक्टर रामभाऊ पारखे आणि त्या ठिकाणी यशराज पारखे यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आपण विनंती आहे व्यासपीठावरती यायचं आहे. ज्या ज्या वेळेस अधर्म असत्य अंधार मैदानावरती आला, त्या त्यावेळेस धर्मानं जन्म घेतला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे. आपण पाहिलंय अशा प्रकारे नक्कीच मैदानावर तुम्हाला कामगिरी पाहायला मिळते. शेवटचे 12 चेंडू 35 धावांची गरज. साहिल भोसले गोलंदाजी मार्कवरती येतोय. भोसले नावात सर्व काय आहे. छत्रपती शिवाजीराजे भोसले हे नाव तुम्हा सर्वांना फार नवीन नाही. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, अखंड स्थितीचा निर्धारू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. साहिल भोसले समोर तेजस पवळे. पाहूया काय करतोय. सामना संपला नाही, कुठे जाऊ नका, द गेम इज ऑन. हा चेंडू हवेत चढवलाय. साहिल की प्रसन्न, आणि प्रसन्न वजरकरनं झेल टिपलाय. आता कसं गंमत तुम्ही पाहिली का. निलेश अण्णा मोहिते यांच्या गोलंदाजीवरती साहिलनं तेजस पवळेचा झेल सोडला होता. आता त्या ठिकाणी साहिल भोसलेच्या गोलंदाजीवरती प्रसन्न वजरकरनं हा झेल टिपलाय. आणि नक्कीच साहिल त्या ठिकाणी निलेश अण्णाला सांगत असेल, बाबा ही तुझी विकेट घेऊन टाक. कारण मगाशी त्यानं सोपा झेल सोडला होता तेजसचा. धावफलकावरती आपण पाहतोय 3 बाद 13 धावा धावफलकावरती आहेत. आपल्या मराठीमध्ये साधी सोपी म्हण आहे, एखाद्याचे 3, 13, 9, 12 वाजणे म्हणजे आयुष्याचं वाटोळे होणे. इथे 3 बाद 13 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय इथे निलेश अण्णा मोहिते यांच्यासाठी पांडुरंगांना ओझरकर यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपयांचं बक्षीस आहे त्यांच्या 2 ओव्हरसाठी. एवढे जबरदस्त अशा प्रकारचं सपोर्ट मान गावातल्या आपल्या बोडकोडच्या सर्व मित्र परिवाराला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते तब्बल 11. 35 धावांची गरज आहे. पाहूया काय होतंय मॅच मध्ये. मान की पिरंगुट, मुळशीचा बादशाह कोण, हे सांगणारा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मुळशी तालुका टेनिस क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून संघ मैदानावरती उतरले. कारण पहिल्याला सर्वजण लक्षात ठेवतात, दुसऱ्याला कोणी लक्षात ठेवत नाहीत. वर्गामध्ये पहिला कोणाला सर्वजण विचारतील, दुसरा कोणाला कधी कोणी विचारलं तुम्ही ऐकलंय का. हा पुढचा चेंडू, हा चेंडू सुंदर होता, अंगावरती आदळतोय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. तुम्हाला एक उदाहरण मी सांगेल. अमेरिकेनं चंद्रावरती यान पाठवलं, तसं पाहिलं तर त्या ठिकाणी आल्ड्रिनला, केविन आल्ड्रिनला जमीन तिथं चंद्राच्या भूमीवर पाय ठेवायचा होता. वरती ज्यावेळेस यान तिथे उतरलं, तो घाबरला. त्याने नील आर्मस्ट्रॉंगला सांगितलं तू पाय ठेव. जगामध्ये नाव आर्मस्ट्रॉंगचं झालं, आल्ड्रिनला कोणी ओळखत नाही. ही गंमत आहे पहिल्या आणि दुसऱ्या मधली. धावफलकावरती आपण पाहतोय 3 बाद 13 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू साहिलचा. हो, हा चेंडू कट केलाय. फिल्डर चेंडूच्या मागे धावत पडतोय साजन. पाव्या चेंडू अडू शकेल का. आणि इथे मला वाटतं चेंडू सीमा पार, एक सुंदर चौकार. थँक्यू. शेवटचे 9 चेंडू 31 धावांची गरज आहे. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं, ज्यांनी बक्षिसं दिली, ज्यांनी त्या ठिकाणी सौजन्य दिलं, मग मंडप सौजन्य असेल, पाणी सौजन्य असेल, युट्यूब लाईव्ह सौजन्य असेल, मैदान सौजन्य असेल, त्या ठिकाणी वैयक्तिक बक्षीस असतील, होंडा ॲक्टिवा गाड्या आहे, त्याचबरोबर LED TV आहेत. प्रत्येकाचं अंतकरणापासून मी आभारी आहे. कारण या बक्षीसदात्यांशिवाय, देणगीदात्यांशिवाय ही स्पर्धा मोठं होणं केवळ आणि केवळ अशक्य होतं. साहिल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा चेंडू सुरेख होता. प्रचंड मोठा अपील. पंचांनी ते अपील फेटाळले. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, अपील जगात फक्त 2 ठिकाणी केलं जातं. अपील न्यायालयात केलं जातं आणि अपील क्रिकेटच्या मैदानावर केलं जातं. न्यायालयात न्यायाधीश अपील फेटाळून लावतात. क्रिकेटच्या मैदानावरती नियम क्रमांक 27 नुसार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अपील करू शकता. साहिल जर आपण पाहिलं तर अंडर 19 एज ग्रुप मधला खेळाडू आहे अशी माहिती येते. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. फटका जोरकस होता, परंतु तिकडे अभेद्य भिंत उभी आहे आणि हा चेंडू तोपर्यंत 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या.
तर एकाने नक्कीच थोडासा उत्साह वाढण्याचा प्रयत्न बाकी सर्वजण करतायत. 3 बाद 19 धावा धावफलकावरती. शेवटचे 7 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 7 चेंडू 29 होतील की नाही मला माहित नाही, परंतु 6 चेंडू 29 या मैदानावरती झालेले आहेत. अक्षय गोडांबेने 6 चेंडू 29 केले आहेत. 4 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल. 6 × 24, 1 चौकार 28 आणि 1 सिंगल. 6 चेंडू मध्ये अक्षय गोडांबेनं या मैदानावरती 29 केलेले आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल तुम्ही सांगू शकत नाही. साहिल पुढचा चेंडू घेऊन येतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, जोरदार प्रहार डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक के मस्तक पे दस्तक दी हुई गेंद बॉन्ड लाइन के बाहर. 6 रन. 7 चेंडू 29 वरने या षटकारानं सामना त्या ठिकाणी चित्र फिरवलंय. शेवटचे 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 23 होतील की नाही मला माहित नाही, परंतु एका चेंडूवर 286 झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल कधी कशा 18व्या शतकामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मॅच झाली होती. बॅट्समननं फटका मारला, बॉन्डलाईनच्या कडेला एक झाड होतं, त्या झाडाची फांदी बॉन्डलाईनच्या आतमध्ये आली होती. चेंडू त्या फांदीमध्ये अडकला. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या कॅप्टनने विनंती केली अंपायरला, चेंडू लॉस बॉल हरला म्हणून डिक्लेअर करा. पंचांनी सांगितलं चेंडू मला डोळ्याने दिसतोय तो कसाही काढा, मी हरला म्हणून डिक्लेअर करणार नाही. शिडी आणली गेली, चेंडू काढण्याचा प्रयत्न झाला, चेंडू खाली आला नाही. नंतर त्या ठिकाणी चढण्याचा प्रयत्न केला का झाडावरती, तेही जमलं नाही. नंतर एक बंदूक आणली गेली, त्या बंदुकीनं 2-3 वेळा चेंडूवरती फायर केले, तो चेंडू खाली पडला, फिल्डरनं तो आतमध्ये टाकला. तोपर्यंत बॅट्समननं पळून 286 धावा काढल्या होत्या. तुम्हाला असं वाटत असेल कॉमेंटेटर काहीतरी खोटं बोलतायत, तुम्ही गुगलवर जा. गुगलमध्ये फक्त तुम्ही टाईप करा गुगल विंडोमध्ये 286 रन इन 1 बॉल, तुम्हाला टीमांच्या नावासकट तिकडे माहिती मिळेल. मोबाईलचा वापर चांगला करा, बरंचसं काही चांगलं होऊन जाईल आयुष्यामध्ये. धावफलकावरती धावा आहेत त्या 25. धावफलकावरती करून कसा करताय वेगळं मला वाटतं सांगण्याची गरज नाही. शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. मोबाईलमुळे जग जवळ आलं, माणसं एकमेकापासून दूर गेली. पहिला आपण सांगायचो 1 किलोमीटरवर निरोप पाठवला, मित्र म्हणायचा मी घरी आहे. आता तो 100 फुटावर असेल, तुम्ही फोन करा, तो सांगतो मी घरी नाही. हा फरक पडलाय. शेवटचे 6 चेंडू 23 धावा. प्रसन्न ओझरकर, एक मोठी जबाबदारी खांद्यावरती होती आयोजक म्हणून, एक मोठी जबाबदारी खांद्यावरती होती नियोजक म्हणून, एक मोठी जबाबदारी त्या ठिकाणी खांद्यावरती प्रसन्नने घेतली होती. या मैदानावरती त्याला स्पर्धा भरवायची होती मानदेवी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. आता एक जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. शेवटचे 6 चेंडू 23 धावांचा सामना त्याला वाचवायचा आहे आपल्या मानदेवी क्रिकेटसाठी. पाहूया स्ट्राईक एंडला बॅटिंग करतायत मनोज, नॉन स्ट्राईक एंडला दोन्ही मनोज मैदानामध्ये आहेत. पाहूया पुढचा चेंडू, पहिला चेंडू या षटकामधला पहिला चेंडू सुरेख ड्राईव्ह केला ऑफ साईडला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, एक धाव पळून पूर्ण केली गेली. अप्रतिम फिल्डिंग. शेवटचे 5 चेंडू आणि 22 धावा. परंतु बॅट्समन जो स्ट्राईकला येतोय मनोज पवळे, या बॅट्समनकडे चमत्कार करून दाखवण्याची क्षमता आहे. मगाच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती मनोजने षटकार खेचला होता, आपले इरादे त्यांनी स्पष्ट केले. इथे 5 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. देवाच्या मनामध्ये काय आहे कुणी जाणलंय, सामना कोण जिंकेल सांगू शकत नाही आत्ताच. 5 चेंडू 22 धावा. शॉर्ट पिच चेंडू, सुंदर बॉल, सुंदर चेंडू प्रसन्न ओझरकरचा. अप्रतिम बॉलिंग त्याने केले. प्रसन्न ओझरकरनं कॉमेंट्रीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मान गावाचं नाव प्रसन्न महाराष्ट्रामध्ये घेऊन गेला. परंतु आज आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या मानदेवी क्रिकेट क्लबचं नाव सुद्धा तो महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती घेऊन जाईल का. 180 पेक्षा जास्त देशांमध्ये लाईव्ह प्रक्षेपण आपण युट्यूबच्या माध्यमातून करतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची गरज आहे. काय होते पाहूया मैदानामध्ये, काय होते मैदानामध्ये. प्रसन्न अप्रतिम स्लोअर वन टाकला. ऑफ लेग साईडला प्रोटेक्शन वाढवले गेले. बाउंड्री लाईन वरती 4 फिल्डर उभे केले गेले लेग साईडला. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर मध्ये एक फिल्डर आहे, लॉंग वन आहे, लॉंग ऑफ आहे. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. पुढचा चेंडू, ओ काय बॉल टाकलाय, काय बॉल टाकलाय. शेवटचे 3 चेंडू आणि 22 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 22 धावांची गरज. काय होणार मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू 22 धावा. प्रसन्न पांडाभाऊ ओझरकर सभापती. व्हाईट बॉल. पांडाभाऊंकडनं बक्षीस येत आहे. प्रसन्न ओझरकरच्या या ओव्हरसाठी तब्बल 10,000 रुपयांचं बक्षीस त्या ठिकाणी पांडाभाऊ ओझरकर सभापती यांच्याकडनं जाहीर होत आहे. निलेश अण्णांसाठी 10,000 रुपये, प्रसन्न ओझरकर साठी
10,000 रुपये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू 21 धावांची गरज आहे. पाहूया काय होतंय मैदानामध्ये. हा शॉर्ट पिच चेंडू होता, सुंदर चेंडू. या खेळपट्टीवर काय बॉलिंग करावी हे प्रसन्नला माहीत झालंय. या स्पर्धेचं आयोजन करताना दमदार कामगिरी त्याने केलेली आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू 21 धावा. इथे आता प्रेक्षक नाही, कारण 5च मिनिटात सुरू करणार आहोत. शेवटचा बॉल पडला की 5च मिनिटामध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत. ओ, हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. पाहूया इथे विजयाच्या दिशेने जोरदार घोडदौड. 1 पाऊल दूर आहे, 1 चेंडू दूर आहे मानदेवी क्रिकेट क्लब मान या स्पर्धेतल्या विजयापासून. मुळशी तालुका टेनिस बॉल असोसिएशन, त्याचबरोबर मानदेवी क्रिकेट क्लब मान, प्रसन्न ओझरकर, निलेश मोहिते, साजन निर्ले, वीरेंद्र मोहिते, संतोष शेळके, शुभम माने, कानू बांड, मंगेश माने, साहिल भोसले, विकास पारखी, मयूर बोडके, योगेश शिवगंध आणि मित्र परिवाराचं बहारदार नियोजन मान बोडकेवाडीच्या MCC मैदानावरती. शेवटचा आतमध्ये कोणी पळत जाऊ नका, एवढी विनंती आहे. आतमध्ये फक्त कोणी पळत जाऊ नका. सामना झाल्यावरती बाहेर आल्यानंतर बिंदास तुम्ही डान्स करा, हरकत नाही. आणि याच बरोबर मानदेवी मान वीरेंद्र